Hello friends, today we are going to study last part, Stephen's Boltzmann's law of radiation from this third chapter, kinetic theory of gases and radiation. This is very easy and simple part. We know that every body radiates heat energy at all temperature except absolute zero temperature, and we also know that perfectly black body is a very good emitter, and Stephen Boltzmann law talks about emissive power of perfectly black body. What is this Stephen Boltzmann law of radiation? Consider this black body. When this black body radiates heat energy to the surrounding, then its emissive power depends on temperature. Stephen Boltzmann law of radiation states that quantity of radiant energy emitted by a perfectly black body per unit area per unit time is directly proportional to the fourth power of its absolute temperature. This is statement of Stephen Boltzmann law of radiation. हा लॉ काय सांगतो? क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी per unit area per unit time is directly proportional to the fourth power of its absolute temperature. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या की हा लॉ जो आहे तो परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे, अशा पद्धतीच्या परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम, म्हणजे ह्या बॉडीने युनिट एरियामधून युनिट टाईम ला बाहेर टाकलेली रॅडियंट एनर्जी टेम्परेचरच्या फोर्थ पॉवरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता हाच लॉ आपण दुसऱ्या पद्धतीनेही सांगू शकतो. कशा पद्धतीने? तर आपण असं म्हणू शकतो, एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. एमिसिव्ह पॉवर, कारण हे जे इथं म्हटलंय क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम, म्हणजेच ते एमिसिव्ह पॉवर आहे. एमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. एमिसिव्ह पॉवर म्हणजे क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड बाय अ बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम. इथं परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे म्हणून एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. किंवा आपण असंही म्हणू शकतो, द रेट ऑफ एमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया or the power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. तिन्ही स्टेटमेंटचा अर्थ एकच आहे. ह्या तिन्ही स्टेटमेंटचा अर्थ एकच कसा आहे हे तुम्हाला मी सांगतो. क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी म्हणजे Q एमिटेड पर युनिट एरिया म्हणजे डिवायडेड बाय ए पर युनिट टाईम म्हणजे डिवायडेड बाय टी is directly proportional to fourth power of absolute temperature. This is meaning of first statement. पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय? क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड बाय ए परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण असं लिहिलं, क्यू क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. पण हे जे आहे क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम म्हणजेच एमिसिव्ह पॉवर आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो की एमिसिव्ह पॉवर आर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे हे दुसरं स्टेटमेंट झालं. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे? एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे हे दुसरं स्टेटमेंट, म्हणजे हे पहिलं आणि दुसरं एकच आहे, कारण Q अपॉन ए टी म्हणजेच आर बी एमिसिव्ह पॉवर आहे. आणि तिसऱ्या स्टेटमेंटचा अर्थसुद्धा तोच आहे. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे? रेट ऑफ एमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया, म्हणजे रेट ऑफ रॅडिएशन म्हणजे कसं? तर याच्यामध्ये Q अपॉन टी
त्यालाच म्हणतात रेट ऑफ रेडिएशन. क्वांटिटी ऑफ एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम म्हणजे क्यू अपॉन टीच्या जागी आपण लिहू शकतो रेट ऑफ रेडिएशन. म्हणजे इथं आपण लिहू शकतो रेट ऑफ रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे तिन्ही स्टेटमेंटचा अर्थ एकच आहे. कारण क्यू अपॉन टी म्हणजेच रेट ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया म्हणजे डिवायडेड बाय एरिया फक्त करावं लागेल इथं पर युनिट एरिया. रेट ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर किंवा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया. कारण याच्यामध्ये हे क्यू अपॉन टी म्हणजे हीट पर युनिट टाईम. यापूर्वी आपण पाहिलं आहे हीट म्हणजेच वर्क पर युनिट टाईम म्हणजेच त्याला म्हणतात पॉवर. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो पॉवर पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे हे जे तिन्ही स्टेटमेंट आहे प्रत्येकाचा अर्थ एकच होतो. आणि त्यामुळे हा स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपण असा लिहू शकतो एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आर इज एमिसिव्ह पॉवर अँड बी फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. But we have to replace this proportionality sign by equality sign with one constant. This sigma is a constant of proportionality called as a Stephen's constant. Say this is equation number 1. And value of sigma is equal to 5.67 into 10 raised to minus 8 joule per meter square per second per Kelvin raised to 4. आता हे युनिट कसं आलं तर ह्या फॉर्म्युल्यावरून ते युनिट आपल्याला मिळतं. कसं मिळतं इथं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे इक्वेशन आहे इक्वेशन 1 स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन आर बी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. समजा मी इथं लिहिलं आर बी इथं घेतो मी आर बी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. परंतु यामध्ये आपल्याला माहीत आहे आर बी म्हणजेच क्यू अपॉन ए टी. म्हणजेच आपण लिहू शकतो इथं क्यू अपॉन ए टी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. त्याच्यावरून आपण सिग्माचा फॉर्म्युला तयार केला तर आपल्याला असं मिळेल सिग्मा इक्वल टू सिग्मा एका साईडला ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला काय होईल क्यू अपॉन ए स्मॉल टी कॅपिटल टी रेस टू 4 हे आपल्याला मिळेल. आता याच्यावरून तुम्ही सिग्माचं युनिट काढू शकता. तर काय येईल आपल्याला माहीत आहे क्यू म्हणजे हे जे आहे हीट त्याचं युनिट आहे जूल आणि एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. टाईमचं युनिट आहे सेकंड आणि टेम्परेचरचं आहे केल्व्हिन. आता टी रेस टू 4 असल्यामुळं इथंसुद्धा केल्व्हिन रेस टू 4 आपल्याला घ्यावं लागेल. त्यामुळे आपण इथं युनिट लिहिलं जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर डिग्री केल्व्हिन रेस टू 4. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्व्हिन रेस टू 4. परंतु याच्यामध्ये जूल पर सेकंड म्हणजे हीट पर युनिट टाईम ते पॉवरचं युनिट असतं वॅट. म्हणजे जूल पर सेकंडच्या जागी आपण इथं वॅट लिहू शकतो. आणि त्यामुळे हेच युनिट आपल्याला परत अशा पद्धतीने लिहिता येईल वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्व्हिन रेस टू 4. केल्व्हिन रेस टू 4 हे आपल्याला युनिट मिळतं. म्हणजे सिग्मा जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतात स्टीफन्स कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू असते 5.67 इंटू 10 रेस टू मायनस 8 जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्व्हिन रेस टू 4 किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर पर केल्व्हिन रेस टू 4. याच्यावर आपण जर डायमेन्शन्स काढले आता हा जो फॉर्म्युला आहे आपण इथं तयार केला याच्यामध्ये वर्क म्हणजे हीटचे म्हणजे वर्कचे डायमेन्शन्स ठेवायचे एरियाचे टाईमचे आणि टेम्परेचरचे सगळे डायमेन्शन्स आपण ठेवले आणि ते जर आपण सोडवलं तर तुम्हाला हे मिळेल डायमेन्शन्स. तुम्ही सोडवून बघा कागदावर. एल रेस टू 0 एल म्हणजे लेंथसाठी एम रेस टू 1
म्हणजे मास एकदा येणार आहे T⁻³ टी टाईमसाठी आणि के म्हणजे टेम्परेचरसाठी केल्विनसाठी T⁻⁴ हे डायमेन्शन्स मिळतात आपल्याला सिग्माचे. दज द पॉवर रॅडिएटेड बाय ए परफेक्टली ब्लॅक बॉडी डिपेंड्स ओनली ऑन इट्स टेम्परेचर अँड नॉट ऑन एनी अदर कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज कलर मटेरियल नेचर ऑफ सरफेस. म्हणजे एखाद्या बॉडीने बाहेर टाकलेली हीट या फॉर्म्युल्याने दिलेली आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. तर ती कशावर डिपेंड आहे? मटेरियलवर डिपेंड नाही, नेचरवर नाही, म्हणजे रफ ब्लॅक काय आहे त्याच्यावर डिपेंड नाही किंवा कलर त्याच्यावर पण डिपेंड नाही. ती फक्त डिपेंड आहे कशावर? तर टेम्परेचरवर. म्हणजेच हे इक्वेशन आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. मी तुम्हाला सांगितले की RB म्हणजे एमिसिव्ह पॉवर इज नथिंग बट क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. त्यामुळे हे इक्वेशन 1 आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता हे इक्वेशन परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी झालं. परंतु जर हे आपल्याला ऑर्डिनरी बॉडीसाठी म्हणजे जी बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही, सर्वसाधारण बॉडी आहे, म्हणजे कोणत्याही बॉडीसाठी हे जे इक्वेशन 1 आहे हे फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी लागू पडतं. परंतु आपल्याला सर्व बॉडीजसाठी इक्वेशन पाहिजे, फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी नको. तर त्यासाठी आपण ह्या डेफिनेशन ह्या फॉर्म्युलाचा वापर करून घेऊ. याच्यामध्ये स्मॉल ई म्हणजे कोइफिशियंट ऑफ एमिशन किंवा एमिसिव्हिटी ज्याच्याबद्दल आपण शिकलो आहे. इट इज अ रेशो ऑफ एमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. From that we can write R equal to E into RB by taking cross multiplication. Now in this equation keep the value of RB which is given in equation 1. Therefore we get R equal to E sigma T⁻⁴. In this equation R equal to E into RB we have kept value of RB which is given in equation 1. We get this equation 2. So this is emissive power of any body, any ordinary body. Equation 2 is Stefan-Boltzmann law for any body, while equation 1 is Stefan-Boltzmann law for perfectly black body. But we can say that this equation 2 is Stefan-Boltzmann law for all bodies including perfectly black body. आपण असं म्हणू शकतो की इक्वेशन 2 हे जे आहे सर्व प्रकारच्या बॉडीजसाठी आहे इन्क्लुडिंग परफेक्टली ब्लॅक बॉडी. कसं? तर फक्त ईची व्हॅल्यू ठेवायची. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी दिस कोइफिशियंट ऑफ एमिशन E इक्वल टू 1. इफ वी कीप व्हॅल्यू ऑफ E इक्वल टू 1 देन वी गेट दिस इक्वेशन 1 which is for perfectly black body. So this equation 2 is applicable for all bodies, perfectly black body and non-perfectly black bodies. Only difference is that for perfectly black body value of E is 1 and for all other bodies, non-perfectly black bodies, value of E is less than 1. So this is equation 2 which is Stefan-Boltzmann law of radiation for ordinary body where E is emissivity of the surface. हे जे E आहे त्याला एमिसिव्हिटी म्हणा किंवा कोइफिशियंट ऑफ एमिशन म्हणा, ज्याची व्हॅल्यू प्रत्येक बॉडीसाठी ठरलेली असते. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ती व्हॅल्यू 1 असते आणि इतर बॉडीसाठी ती व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असते. सो RB is directly proportional to 4th power of absolute temperature which is Stefan-Boltzmann law for perfectly black body. From that we have written this equation 1 RB equal to sigma T⁻⁴, and for all other bodies we can write R equal to E sigma T⁻⁴, where E is coefficient of emission. The energy radiated per unit area per unit time is sigma T⁻⁴. If we talk about this perfectly black body, energy radiated per unit area per unit time equal to sigma T⁻⁴. आता यामध्ये एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी एमिसिव्ह पॉवर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर आहे. याचा अर्थ असा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी नाही. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी असतं तर टी समजा तुम्ही डबल केलं 2 टाइम्स इन्क्रीज केलं तर RB 2 टाइम्स इन्क्रीज झालं असतं. टी समजा तुम्ही 3 टाइम्स इन्क्रीज केलं तर RB 3 टाइम्स इन्क्रीज झालं असतं. बट हिअर RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁻⁴ मीन्स when temperature is increased 2 times, twice means double, then RB will increase 2⁴ means 16 times. If temperature is increased 3 times, then RB will increase 3⁴
means 81 times. If temperature is increased 4 times, then RB will increase 4 raised to 4 means 256 times. This is the meaning of that. RB is directly proportional to T raised to 4. Energy radiated per unit area per unit time equal to sigma T raised to 4. This is for perfectly black body because here E is not taken, and if that is taken, that is equal to 1 because for perfectly black body E is equal to 1. But we know that all bodies radiate heat energy to the surrounding at the same time. All the bodies absorb heat energy from surrounding. Consider this black body which is kept at temperature T. So energy radiated per unit area per unit time by this body will be given by this equation sigma T raised to 4, where sigma is constant and T is absolute temperature of this body. Absolute temperature means that temperature is given in Kelvin. Now suppose the surrounding temperature is T0. If the body is radiating heat energy to the surrounding, that heat energy is given by this equation. At the same time, body is absorbing heat energy from the surrounding as per the Freehorst theory which we have seen in one video. Therefore, energy absorbed from surroundings per unit area per unit time will be equal to sigma T naught raised to 4. So remember, energy radiated by body to the surrounding depends on temperature of the body. So here T raised to 4. But energy absorbed by the body depends on temperature on surrounding. So T naught raised to 4, that is the difference. Radiation depends on temperature of body, not on surrounding, and absorption depends on temperature of surrounding and not on the temperature of body. So this much amount of energy is radiated by perfectly black body per unit area per unit time, and this sigma T naught raised to 4 amount of energy is absorbed by the body from surrounding per unit area per unit time. Therefore, the net loss will be, the net loss of energy by perfectly black body per unit area per unit time will be rate of radiation minus rate of absorption. If this body is radiating 100 joule per meter square per second, suppose, and absorbing 60 joule per meter square per second, then net loss will be 100 minus 60. समजा ही बॉडी दर सेकंदाला दर युनिट एरियामधून 100 जूल बाहेर टाकते आणि 60 जूल आतमध्ये घेते. म्हणजे 100 जूल बाहेर टाकते पण 60 जूल आतमध्ये घेते म्हटल्यानंतर नेट लॉस किती 100 मायनस 60 40. म्हणून आपण काय केलं, एवढी बाहेर टाकते सिग्मा टी रेस टू 4 आणि एवढी आतमध्ये घेते, त्याच्यावरून नेट लॉस किती झाला सिग्मा टी रेस टू 4 मायनस सिग्मा टी नॉट रेस टू 4. फ्रॉम दॅट वी कॅन राईट दिस सिग्मा इज टेकन कॉमन t raised to 4 minus t naught raised to 4. So this equation gives net loss of energy by perfectly black body per unit area per unit time. Always remember, when you are solving the examples on Stephen's law of radiation, and in example they say rate of radiation, means in that case you have to consider only energy radiated by the body, don't take into account energy absorbed. When they say that energy radiated means this formula. When they say energy absorbed per unit area per unit time, then use this formula. But when they say rate of loss of heat per unit area per unit time, then use this formula. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम्स सोडवताना जर रेट ऑफ रेडिएशन असा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, सिग्मा टी रेस टू 4. फक्त बॉडीचं टेम्परेचर घ्यायचं, सराउंडिंगचं घ्यायचं नाही. जर असं म्हटलं असेल की रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन, तर हा घ्यायचा सिग्मा टी नॉट रेस टू 4, म्हणजे फक्त सराउंडिंगचं टेम्परेचर येईल, बॉडीचं येणार नाही. परंतु रेट ऑफ रेडिएशन नाही, रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन नाही, शब्द वापरला आहे रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तर हा फॉर्म्युला घ्यायचा, त्याच्यामध्ये दोन्ही टेम्परेचर येतील, दिली किती घेतली किती त्याच्यातून एकंदरीत लॉस किती झाला. सो दिस इज फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. इफ यू हॅव टू राईट दिस इक्वेशन फॉर ऑर्डिनरी बॉडी, फॉर अन ऑर्डिनरी बॉडी net loss of energy per unit area per unit time will be E. Just multiply this equation by E. E sigma t raised to 4 minus t naught raised to 4. Or this equation can be used for all bodies, perfectly black body as well as ordinary body. If you are using this equation for perfectly black body, just take E equal to 1, because for perfectly black body coefficient of emission is equal to 1. So in this case there is a net loss if the temperature of body
is greater than temperature of surrounding, then you have to use this formula. Here there will be net loss. But if temperature of body is less than temperature of surrounding, if temperature of this body is suppose 300 Kelvin and surrounding is 310 Kelvin, then there will be net gain, not loss. जर समजा बॉडीचं टेम्परेचर कमी असेल, म्हणजे उदाहरणार्थ की समजा थंड पाणी आपण ठेवलं आणि त्या पाण्याचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि वातावरणाचं समजा 30 डिग्री सेल्सिअस आहे, तर नेट गेन होते एनर्जी. इथं हीट बाहेर कमी टाकली जाईल आणि आतमध्ये जास्त घेतली जाईल. त्यामुळे नेट लॉस म्हणण्याच्या ऐवजी नेट गेन म्हणायचं आणि फॉर्म्युला असा होईल, नेट गेन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम विल बी ई सिग्मा T0⁴ मायनस T⁴. फरक काय झाला तो लक्षात घ्या. इथं T⁴ मायनस T0⁴ आहे, पण इथं T0⁴ म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर आधी आहे कारण ते जास्त आहे. तर हे होतं स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे चॅप्टर आता या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल्स सोडवणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना, आपले नातेवाईक मित्र असतील, कुठं शिकत असतील 12वीला, त्यांना पाठवा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. थँक्यू.